हे बघा, मानगड पाहायला आलोय आपण आज. पाठीमागं सुद्धा एक व्हिडिओ केलेला आहे आपण ऑलरेडी मानगडाचा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकल. बऱ्याच महिन्यानंतर आपण एक ट्रेक करायला आलोय आणि मानगडच्या पायथ्याला इथं समोरच हे भव्य असं मोठं शिवमंदिर होतं. इथं पडलंय पूर्णपणे, फक्त त्याचा खालचा चौथराच फक्त राहिलेला आहे आणि नंदीची मूर्ती आणि महादेवाची मूर्ती फक्त राहिली आहे. तर आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ पहिलं आपण. हे मंदिराच्या समोर हे विरगळ आहेत काही आणि आतमधला जो चौथरा आहे तर तिथं हे काही पायऱ्या आणि नंदीची ही पुरातन अशी पिंड मूर्ती, पिंड नाही हे बघा. आणि हा समोरच मानगड. इथून अवघे 20 किलोमीटर फक्त बाय रोड रायगड आहे आणि जर एअर डिस्टन्स म्हटलं तर एक 10 ते 12 किलोमीटर असेल. सरळ हवेमधला जो डिस्टन्स म्हटलं ना तर 10 ते 12 किलोमीटर असेल. बघा ही पिंड पूर्ण तोडफोड झालेली आहे आणि आतमधला हा जो मुख्य गाभारा आहे या गाभाऱ्यामध्ये ही महादेवाची पिंड आणि समोरच एक देवीची मूर्ती आहे. तर हे मानगडच्या पायथ्याला आपल्याला हे पाहायला भेटलं. हे बघा, हे महादेवाचं मंदिर आपण आता पाहिलं आणि तिथं थोडंसं पुढं आलो तर इथं आपल्याला सतीशिळा आणि वीरगळ पाहायला भेटतात. मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ती. तर आता ती पाहू आपण. सतीशिला आणि काही वीरगळ आहेत. हे विरगळ बघा किती मोठे आहे, चारही बाजूनी आहे. बघा ही विरगळ पाहिली आपण आणि हे समोर महादेवाचं मंदिर आणि बरोबर दोघांच्या मध्ये ह्या एक शिला आहे ज्याच्यावरती एक देवीच्या आकाराचं, चेहऱ्याच्या आकाराचं हे कोरले. तिला एकवीरा देवी शिल्प असं नाव आहे. बघा ही समोर हे बघा, एकवीरा देवी शिल्प आहे हे, अखंड दगडात असं कोरलेलं. तर जाऊयात आता किल्ल्यावरती. विरगळ म्हणजे नक्की काय बघा. हेच विरगळ बघा इथे समोर जे आता आपण पाहतोय ना ते बघा. हे विरगळ हे समोरचं. चला किल्ला जाऊन पाहू आता. आलोय आपण किल्ल्याच्या पायथ्याशी. छोटा किल्ला आहे म्हणजे मानगडचा वापर त्या काळामध्ये टेहळण्यासाठी केला जायचा. आणि जर तुम्ही किल्ल्यावरती आले तर इथल्या अवशेषावरनं आणि वास्तूवरनं तुमच्या ते लक्षात येईल की हा टेहळण्यासाठी वापरण्यात यायचा हा किल्ला. तर अगदी एक 5 ते 10 मिनटामध्ये हा असा रोड आहे.
तर अशा रोडने आपण वरती किल्ल्याच्या पायथ्याला पोचतो आणि पायथ्याला पोचल्यानंतर आपल्याला समोरच इथं या साईडला वरती एक मंदिर पाहायला भेटतं आणि काही पुरातन वास्तूंचे दगडांचे अवशेष पाहायला भेटतात. तर इथं मोठा वाडा असावा, आजूबाजूच्या अवशेषावरनं लक्ष देतं. तर आता आपण पाहूयात हा खालचा भाग पहिला आणि त्यानंतर हा या साईडला माझ्या पाठीमागं हा किल्ला आहे. हा समोर तुम्हाला वरती बुरुज पण दिसतोय बघा, हे बघा. तर छोटा किल्ला आहे, तर वरती जाऊन तो पण पाहू आपण. इथं किल्ल्याचा नकाशा दिलेला आहे आणि बघा ना, भरपूर पाण्याची टाकी आणि आपल्याला बुरुज पण पाहायला भेटतात. आणि हवालदाराचं जातं म्हणजे इथं जे सर नौबत होते जे इथं राहायचं त्यांचा हा वाडा इथं दिसतोय, हा सरद सदर. तर छोटा हा गुप्त दरवाजा तो पण दाखवेल मी तुम्हाला काय आहे ते. आणि मंदिराच्या ह्या साईडला आपण जे पाहिलं बघा, हे विंजाई मातेचं मंदिर पण इकडं. तर पहिलं हे पायथ्याला असलेलं हे मंदिर पाहू. हो बघा, या पुरातन मूर्त्या आणि मध्यभागी असलेलं हे देवाची शिला, त्याचं मंदिर. आणि हे जे मुख्य मंदिर आहे ते इथं आहे. आणि बरोबर बघा हे मंदिर मुख्य आणि बघा, आणि बरोबर त्याच्या ह्या बाजूला हे काही वाड्यांचे अवशेष आहेत, काही शिला पडलेल्या आहेत किंवा वरनं जे कोसळलेली दगड आहेत बुरुजाची, ते मोठ्या प्रमाणामध्ये ह्या साईडला पाहायला भेटतात आपल्याला. तर आतमध्ये पहिलं आपण मुख्य जी मूर्ती आहे खालची पायथ्याची ती पाहू. हे बघा, मारुतीरायाची मूर्ती आहे आणि ही समोरच देवीची मूर्ती, तिला रंग दिला आहे आता. बघा, हे बघा वरती किल्ल्याचा बुरुज आणि बरोबर याच्या खालच्या साईडला इथं समाधी आहे कोणाची तरी. हे मंदिर आपण आत्ता दर्शन घेतलं देवीचं आणि बरोबर देवीच्या पाठीमागच्या साईडनं हा जिथं झेंडा आहे, इथनं आता आपल्याला वरती जायचं आहे किल्ल्यावरती. हा समोरच्या बुरुजापाशी इथं मुख्य दरवाजा आहे तो गोमुखी आकाराचा. हे पहा, ह्या बाजूने आपण आलो मानगडवाडीवरनं वरती आणि हे आत्ताच आपण विंझाई मातेचं मंदिर पाहिलं. आणि आता इकडं वरती गडाच्या दिशेने या झेंड्यापासून आता आपण इथून पूर्णपणे पडलेले आहेत, वाट वगैरे नाही आहे. वरती आता किल्ल्यावरती जाऊ आणि वर गेल्यानंतर आता आपण व्हिडिओ काढू. या अशा खडकात कोरलेले काही पायऱ्यांचे अवशेष पाहायला भेटतात आणि इथनं वर गेलो की यासमोर बुरुज पाहायला भेटतो. मंदिरापासून थोडंसं वर आलो की हा मानगडचा महादरवाजा पाशी आपण पोचतो. गोमुखी आकाराचा असा हा महादरवाजा आहे. हे बघा, पूर्ण गोमुखी आकाराचा. आणि हा वरती किल्ला. या महादरवाजापासून आपण डाव्या बाजूला आलो ना की इथं आपल्याला डाव्या बाजूला एक खाली पाण्याचं टाकं पाहायला भेटतं आणि त्याच्या शेजारी 7 वाहन कालातलं हे खांबी टाकं पाहायला भेटतं. तर बघा,
त्याला बरेचसे 1 2 3 खांब आहेत आणि असं खांब टाका इथे. हे सातवाहन कालामधलं खांबी टाकं आणि त्याच्या शेजारी एक धान्याचं कोटर बनवलं आहे की जी सातवाहन कालामधली लेणी होती. बघा ही शेजारी बरीच मोठी आहे आणि तिच्या आतमध्ये सुद्धा इथं 2 पाण्याची छोटी टाकी कोरलेली हे बघा, त्यामध्ये पाणी आहे आणि ही ती लेणी. बघा हे बघा, ही 2 छोटी आतमध्ये कोरीव टाकी आहेत. तर ही लेणी होती. तर चला आता किल्ल्याच्या उजव्या साईडने आपण वरती जाऊ गडावरती. ह्या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे ना की किल्ल्याच्या चारही बाजूने गोलवेड्यावरती पाण्याची भरपूर अशी टाकी आहेत आणि हे महादरवाजाच्याच उजव्या साईडला आपल्याला बघा, डाव्या साईडला तर आपण पाहिलं पण उजव्या साईडला हे हनुमान टाकं बरंच मोठे आतमध्ये खांब आहेत, खांबी टाकी ती. आणि हे बघा पुढं खांब टाकं गोलवेड्यावरती किल्ल्याच्या सगळ्या बाजूने टाकीत. हा बघा मध्यभागी एक खांब आहे, त्याला खांब टाक आहे आणि बघा इथं पण हे खांब टाकी आहेत. याला 2 खांब आहेत. केवढं मोठं आहे बघा हे टाकं. आणि इथं पलीकडं हे आताच उत्खननामध्ये खोदलेलं आहे बघा. इथे हे समोरचं आहे ना, हे आत्ताच उत्खनामध्ये खोदलेलं टाकं आहे आणि त्याच्या पलीकडे पण तिथे एक टाकं आहे बघा समोर. पूर्ण चारही बाजूने टाकी द्या किल्ल्याला. तर हे एक वैशिष्ट्य आहे. आणि हे समोर चासगाव बघा कसं दिसतंय, छोटंसं लांबनं दिसणार आहे हे गाव. ह्या बाजूने आलो आपण आणि हे बघा इथं तो गुप्त दरवाजा. म्हणजे मंदिरावरती जर का कुठला युद्धाचा प्रसंग किंवा वेगळा प्रसंग आला असा तर त्यावेळेस ह्या दरवाजाचा वापर केला जायचा बाहेर पडण्यासाठी. ह्या मार्गाचा वापर केला जायचा, इमर्जन्सी म्हणून याचा वापर केला जायचा. इथून डायरेक्ट बाहेर पायथ्याला निघण्यासाठी याचा वापर केला जायचा, म्हणून गुप्त दरवाजा हे नाव दिले त्याला. तर आता या साईडने आपण पुढे जाऊन बघू. ओके, या साईडने आलो आपण त्या गुप्त दरवाजापासून. आणि इथे बघा हे बरंचसं मोठं असं पाण्याचं खांदेव असं पाण्याचं टाकं, म्हणजे आतमध्ये खोल असं लांबपर्यंत पसरलेलं 3ही बाजूने असं हे पाण्याचं टाकं कोरलेलं पूर्ण खाली खडकामध्ये. हे पण पुरातन आहे सातवाहन काळातलं. आणि इथं वरती हे ज्या पायऱ्या दिसतात कोरीव ह्या बुरुजासाठी वापरायला असणार आहेत. तर आता इथनं आपण वरती किल्ल्याच्या वरती जाऊ, बाले किल्ल्यावरती आलो आपण वरती. इथं सुद्धा काही अवशेष पाहायला भेटतात. बोर्डसुद्धा लावले आहेत ज्योत्यांचे अवशेष हे बघा इथं. आणि ही सदर राज सदर आणि त्याच्याच पलीकडं त्या इथे जे सरदार सरनोबत राहायचे त्यांचे वाडे आहेत त्याच्या पलीकडच्या साईडला इथं बघा इकडं समोर आहेत ते इकडं. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सगळा किल्ला कवर केलेला आहे. हे बघा इथं सुद्धा होते, परंतु आपण मागं आलो तेव्हा इथलं काम चालू होतं बघा. इथं ह्या किल्ल्याच्या संवर्धनाचं काम चालू होतं, ते जवळजवळ पूर्ण झाले असं दिसतंय. तर काय काय पूर्ण केलं आपण पाहू. या साईडला तटबंदी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि समोर हे शिवमंदिर होतं जे पूर्णपणे पडलेले आणि अस्वस्थ अवस्थेमध्ये होतं. त्याच्या आजूबाजूला काहीच नव्हतं राहिलेलं. तर ते शिवमंदिरसुद्धा त्यांनी छान असं बांधून काढलेलं आहे. हे बघा गडावरती असलेलं हे शिवमंदिर आहे.
हे बघा कसा बुरुज बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही तटबंदी सुद्धा पूर्णपणे दगडामध्ये तयार केलेली ही पूर्ण तटबंदी. समोर एक मोठा बुरुज तयार केलेला आहे मुख्य, त्यानंतर तिथं एक बुरुज तयार केलेला आहे. आणि हे काही अवशेष ज्योत्यांचे म्हणा किंवा वाड्यांचे अवशेष दाखवण्याचा करण्याचा प्रयत्न तर छान केलेले आहे. आणि हे बघा हा बुरुज आपण पाहिलेला. आता काम चालू आहे अजून. आणि ह्या डोंगराच्या पाठीमागच श्रीमान रायगड, जो सरळ एअर डिस्टन्स म्हणतो तर 10 किलोमीटर पडेल आपल्याला. आणि हे मानवाडी गाव जिथून आपण आलो. बघा समोर तिथं ते मंदिर आहे महादेवाचं. बघा इथं, त्यानंतर इथं ते अवशेष ज्योत्याच्या देवीचं पाहिलं आपण. आणि तिथं पण एक बुरुज आहे झेंड्याच्या तिथं. बघा हा एक बुरुज छान बनवला आहे. आणि ह्या बुरुजावरून आपल्याला जवळजवळ हा समोरचा पूर्ण भाग पाहायला भेटतो. इथं सुद्धा कोरीव 2 अशी पाण्याची टाकी आहेत ह्या साईडला सुद्धा. आणि समोरच काही अवशेष आणि हे तयार केलेले वाड्यांचे अवशेष, असं या किल्ल्याचं संवर्धन करण्यात आलेलं आहे. हे बघा असा छोटासा असा मानगड किल्ला जो टेहानीसाठी वापरला जायचा. किल्ल्यावरनं ह्या साईडला सुद्धा बरेचसे किल्ले पाहायला भेटत असतील त्या काळामध्ये, कारण ह्या साईडला सरसगड आहे, या साईडला इकडं परत सुधागड आहे. परत लांब पाहिलं तर आपण तिकडं तैलवर आणि गडगड सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. आणि या डोंगराच्या पलीकडं श्रीमान रायगड. तर अशा प्रकारे हा मानगड पावसाळ्यामध्ये नक्की पाहायला या. आत्ता आपण जिथं उभं आहे ना तो ढालकाठी बुरुज म्हणून आहे. या जिथं आपण उभं हा जो बुरुज बनवला आहे ना हा ढालकाठी बुरुज म्हणून हे बघा तो आता त्या हे केलं त्याचं संवर्धन केलेलं आहे. तर नक्की या पावसाळ्यामध्ये तर खूप पाहण्यासारखा आहे. छोटासा हा किल्ला, एकदम छोटा ट्रेक. जर तुम्ही प्रथम बिगिनर असाल ट्रेकिंगमध्ये तर हा किल्ला जरूर करा.